धनगर आंदोलक बेपत्ता झाले। जलसमाधी घेतल्याचा दावा, जलसमाधी घेतली असल्याची मिळाली चिठ्ठी। धनगर आंदोलक बेपत्ता, जलसमाधी घेतल्याचा दावा, जलसमाधी घेतली असल्याची एक चिठ्ठी मिळाली आणि त्यानंतर संतप्त धनगर आंदोलकांनी संभाजीनगर महामार्ग अडवलाय। धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। संभाजीनगर महामार्ग त्यांनी अडवलाय। गेल्या 4 तासांपासून 2 आंदोलक बेपत्ता आहेत आणि त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची चिठ्ठी मिळालेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून नेवासा फाटा इथं धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू होतं। सरकारने दखल न घेतल्याने 2 आंदोलकांनी टोकाचा निर्णय घेतलाय का असा सवाल उपस्थित होतोय। प्रवरा संगम येथील पुलावरून उडी मारल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश। जयेश, काय अधिक माहिती आहे, काय घडतंय तिकडे? तेजल, 9 दिवसापासून धनगर आरक्षणासंदर्भात जे आहे ते आंदोलन सुरू आहे। तर या आंदोलनाच्या 7व्या दिवशी या ठिकाणी जे आहे धनगर समाजाच्या लोकांनी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि त्या घटनेचा आता 9वा दिवस उलटतोय आणि तिथले 2 जे उपोषणकर्ते आहेत ते सकाळ 11 वाजेपासून बेपत्ता आहे आणि त्या ठिकाणी त्यांची एक गाडी जी आहे ते प्रवरा नदीवरील पुला शेजारी सापडली। बेवारस होती। त्या ठिकाणी एक चिठ्ठी लिहिलेली होती की आम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही जलसमाधी देतोय म्हणून। आणि गेले आता 7 तास झाली आहेत, त्यांचा शोध सुरू आहे, परंतु कोणीही प्रत्यक्षदर्शी त्या संपूर्ण घटनेला बघायला नव्हता। त्यामुळे संभ्रमावस्था आहे। तेजल जी, यावेळेस पोलिसांकडून नक्की कसा तपास केला जातोय? पोलीस यंत्रणा अलर्ट मोडला आलेली आहे। या ठिकाणी जे अग्निशामक पथक जे आहे आणि एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी आता काही वेळात दाखल होईल। नदीच्या पात्रामध्ये शोध मोहीम आता सध्याला सुरू आहे आणि पोलीस यंत्रणेकडून नेमकी बेपत्ता झालेले उपोषणकर्त्यांचा पहिले शोध घेण्याचं काम सुरू आहे। जी, या संपूर्ण घटनेवर असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।